नाही आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलं जा त्या रामभाऊ उत्पत नावाच्या व्यक्तीला घेऊन या आणि सगळे सेवेकरी पंढरपूरमध्ये रामभाऊ उत्पत नावाच्या व्यक्तीला शोधायला लागले. रामभाऊ उत्पत नावाची व्यक्ती सापडली. त्या व्यक्तीला सांगितलं जा चला तुम्हाला बाळूमामा बोलवलंय. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या गावात मामा बसलेत. मामा आणि मी ओळखत नाही, ओळखत नसाल तरी मामांनी बोलवलं. तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे यायचंय म्हणजे यायचंय चालतंय म्हणजे तो गेला. आणि तो गेल्यानंतर मामाने विचारलं अरे मला ओळखतोस? नाही. माझी तुझी कधी गाठ भेट नाही. मग तू दुपारी माझ्या पाया कस काय पाया पाया आणि आवश्यकच नाही. मी तुमच्या पाया पडणं शक्यच नाही. जसं नामदेवरांचं ब्रीद होतं का कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेवी दर्शन त्याचे ज्या देवाचं कटेवर कर नाही त्या देवाचं मी दर्शन घेतलंच नाही. पंढरपूरच्या पांडुरंगा खिरीच आजपर्यंत मी कोणाच्या चरणावरती नतमस्तक झालो नाही. अरे दुपारी तर तू रामभाऊ नाव तुझं रामभाऊ उत्पत मीच आणि मग नाव तुझंच आहे पण मी पाया पडलो नाही. आणि गेल्यानंतर सगळे सेवेकरी मामांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तर मामांच्या चरणाचा वास हा चंदनाचा येत होता. मामांच्या चरणाचा वास हा चंदनाचा येत होता. आणि तिसरा कोणी नव्हता तो साक्षात पंढरपूरचा पांडुरंग होता. ज्यांचं पांडुरंगानं दर्शन घ्यावं एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे ना ते संत सद्गुरू बाळूमामा. आणि बाळूमामांना स्थान सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाला कुठे दिले हो? पंढरपूरच्या पांडुरंगाने बाळूमामाला जागा कुठे दिली? वा बाबा अतिशय कुठे दिली? डोक्यावरती. आपल्या महादेवाची पिंड कुठे? महादेवाची पिंड पांडुरंगाच्या डोक्यावरती आहे. म्हणजे एवढा मोठा अधिकार कोणाचा आहे? बाळूमामाचा. तुम्ही म्हणाल मामा महाराज मामा महादेव एकटाच काय ऐका.